नमस्कार मित्रांनो. अजितदा गेले आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने असं सांगितलं की दोघं राष्ट्रवादी पक्षांचं एकत्रीकरण अंतिम टप्प्यात आलं होतं. त्याची चर्चा झालेली होती आणि अजितदा त्याला अनुकूल होते. अशी जेव्हा बातमी बाहेर आली तेव्हा अजित पवार गटाने त्यावर आक्षेप घेतला आणि त्यांनी सांगितलं, जर अशी बोलणी झाली होती तर आम्हाला अजितदा बोलले असते. आणि तेही फडणवीस बोलले की अजितदादा माझे चांगले मित्र होते, आमच्या रोजच्या भेटी होत होत्या आणि ॲक्सिडेंट झाला त्याच्या आदल्या दिवशी आम्ही तासभर बरोबर होतो. मग आम्हाला किंवा मला अजितदा असं का बोलले नाही. आणि जर अजितदा आणि पवार गटांची एकत्रीकरणाची चर्चा अंतिम टप्प्यात आली होती आणि तारीख बी ठरली होती, मग त्यांच्या पक्षाच्या लोकांना किंवा मला त्यांनी का सांगितलं नाही. खरं तर ही जी चर्चा सुरू झाली ती सुमित्रा पवार ताई यांच्या शपथविधीनंतर खरं तर ही कुजबूज सुरू झाली आणि मग साहजिकच नक्की याच्यातलं खरं काय याच्यावर चर्चा मोठ्या प्रमाणात होऊ लागली. आणि मुळात अजित पवार गटातला पक्षांचा याला मोठा विरोध आहे. कारण मुळात त्यांना असं म्हणायचं आहे की एवढी मोठी चर्चा झाली, त्यात आमचे कोणी नेते सहभागी नव्हते, एकटे अजितदा होते. आणि जरी ते एकटे असतील पण त्यांनी आम्हाला का कळवलं नाही किंवा त्यांनी आमच्यासोबत का चर्चा केली नाही. मग अजितदा गेल्यानंतर ही चर्चा का सुरू झाली याचा अर्थ याच्यात काहीतरी काळं आहे. मुळात त्यांना असं म्हणायचं आहे की जर शरद पवार गटाला एकत्रीकरण करायचं असेल तर मग त्यांनी अगोदर स्पष्ट करावं की ते बी जे पीवर येण्यास तयार आहेत का. कारण जर ते बी जे पीवर येण्यास तयार असतील तर विलिनीकरण करण्याला काहीतरी अर्थ नाही. आणि ते जर सोबत येत नसतील तर मग आम्ही आज सत्तेमध्ये आहोत, आम्ही त्यांच्याकडे का जावं आणि विरोधात का बसावं. आणि मुळात अजितदादाच्या गटाला असं वाटतं की आपण अजितदाला सुरुवातीला साथ दिली आणि आज आपण त्यांच्याबरोबर आहोत. जेव्हा बाकीच्या गटाने म्हणजे पवार साहेबांच्या गटाने तेव्हा अजितदाला साथ दिली नाही आणि आज सत्तेसाठी ते एकत्र येत आहेत आणि सत्तेमध्ये वाटा मागत आहेत. हे कसं काय. कारण अजितदाच्या मंत्र्यांना अशी भीती आहे की पवार साहेबांचा गट जर आला तर आपल्याला सत्तेपासून बाजूला व्हावं लागेल. म्हणजे 1-2 जागा त्यांना विधानसभेमध्ये मंत्रिपदासाठी द्यावं लागतील आणि असा सत्तेत वाटेकरू आज तरी त्यांना नको. कारण त्यांचं म्हणणं असं आलं की अजितदाला आम्ही कठीण प्रसंगी सहकार्य केलं, आम्ही त्यांच्यासोबत राहिलो, आम्ही एक पक्ष उभा केला आणि आम्ही सत्तेत बसलो. अशा वेळेस आम्ही विधानसभेच्या आणि महानगरपालिका मोठ्या प्रमाणात जागा मिळवल्या आणि आम्ही हे सिद्ध केलं की पवारसाहेब नसतानासुद्धा आम्ही एक राष्ट्रवादी गट मोठ्या प्रमाणात सत्तेवर राहू आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा आम्हाला पाठिंबा आहे. मग आम्ही अशा वेळेस पवारसाहेबांकडे का जायचं आणि त्यांचं नेतृत्व का मानायचं. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा की जर दोघं गट एकत्र आले तर त्याचं नेतृत्व कोणी करायचं आणि निवडणुका जवळ आल्यावर मग तिकीट वाटप कोणाच्या हातात जाईल, त्या पक्षाचा प्रमुख कोण राहील, सुमित्रा ताई राहतील का पवारसाहेब राहतील, हा प्रश्न मोठा अडचणीचा दोघांना आहे. त्यावरनं हा वाद आता वाढत जाईल. आणि मुळात पवारसाहेब नसतानासुद्धा अजितदाने ज्या विधानसभेत जागा मिळवल्या त्यामुळे त्यांच्या गटाची हिंमत वाढलेली आहे. आणि आज अजितदा गेल्यानंतर जी सहानुभूती या गटाला मिळाली ते जर शरद पवार गेले ती सहानुभूती त्यांना पुढे निवडणुकीत मिळणार नाही अशी त्यांना साबार भीती आहे. आणि ही गोष्ट बरोबर आहे. मुळात शरद पवारकडे राष्ट्रवादीचे सूत्र जाऊ नयेत अशी भूमिकासुद्धा भाजपची आहे. कारण जर शरद पवार साहेब ते सूत्र गेले तर पवार साहेब सांगतील ते हा गट ठरवेल आणि मग ती बी जे पीला अडचणी होईल. कारण आज सुमित्राताईंना उपमुख्यमंत्री दिल्यामुळे जवळजवळ तो पक्ष बी जे पीच्या अजून जवळ आला आणि बी जे पी किंवा फडणवीस सांगतील त्या पद्धतीने पुढच्या गोष्टी होतील. आणि जर पवारसाहेब त्यात आले तर त्याला मोठी खीळ बसेल, ही सुद्धा भाजपला भीती आहे आणि अजितदाच्या गटालासुद्धा आहे. कारण तटकरे हे आज प्रदेशाध्यक्ष आहेत
पण दोघं गट एकत्र आले त्यांचं प्रदेशात पदसुद्धा जाईल आणि जे केंद्रामध्ये पुढे मागे प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपद मिळू शकतं ते जर सुप्रिया सुळे इकडे आल्या तर त्यांना ते मंत्रिपद द्यावं लागेल असे हे सगळ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे अजितदादा गटांचा याला मोठा विरोध आहे. तेव्हा असं एकंदरीत वाटतं की आत्ता म्हणजे अलीकडेच तरी शरद पवार साहेब आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता जवळजवळ मावळेल आणि असं काही घडणार नाही. नमस्कार.